आतापर्यंत आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, त्यानंतर स्पीड आणि वेलोसिटी या संदर्भात बोललो. आता आपल्याला ज्या नवीन कन्सेप्ट बद्दल बोलायचं आहे ती आहे ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशन ज्याला मराठीमध्ये आपण त्वरण म्हणतो, तर हे ऍक्च्युअल काय आहे ते अगोदर आपण समजून घेऊ. एक आकृतीवरून आपण थोडंसं समजून घेऊ की ए पॉइंट आहे. ए पॉइंटला गाडीची जी स्पीड होती, ओके, सो गाडीची जी स्पीड आहे तर ती आहे सपोज 10 मीटर पर सेकंद. किती आहे? 10 मीटर पर सेकंद. आणि सातत्याने स्पीड वाढत गेली आणि बी पॉइंट जे आहे यावेळेस स्पीड झाली 20 मीटर पर सेकंद. किती झाली स्पीड? समजा याला आपण v1 म्हणू, याला v2 म्हणू, ठीक आहे. सुरुवातीला ए पॉइंटला स्पीड आहे 10, बी पॉइंटला किती आहे 20 मीटर पर सेकंद. त्यानंतर काही काळ जी गाडीची स्पीड आहे ना सी पॉइंट पर्यंत, ती स्पीड कॉन्स्टंट होती. ती स्पीड बदलली का? नाही. ती 20 ला किती होती? 20च होती. आणि त्यानंतर काही काळानंतर पुन्हा गाडीची स्पीड कमी झाली. डी पॉइंटला जी गाडीची स्पीड आहे ती आली या ठिकाणी पुन्हा एकदा 10 मीटर पर सेकंद. ठीक आहे. आता ओव्हरऑल काय झालं की यामध्ये ए पासून बी पर्यंत जी गाडीची स्पीड आहे, ओके, स्पीड म्हणा किंवा वेलोसिटी म्हणा, ही काय होत गेली बरं? इन्क्रीज. काय होत गेली? इन्क्रीज. त्यानंतर बी पासून सी पर्यंत जी स्पीड किंवा वेलोसिटी आहे ती काय या ठिकाणी? कॉन्स्टंट. काय आहे? कॉन्स्टंट. स्पीड म्हणण्याची वेलोसिटी म्हणू, ठीक आहे. वेलोसिटीसाठी काय शब्द वापरला मी? v. सो वेलोसिटी इथे इन्क्रीज झाली. b टू c पाहिलं तर वेलोसिटी कशी आहे बरं? कॉन्स्टंट आहे. आणि c पासून d पर्यंत जर पाहिलं आपण तर वेलोसिटी सातत्याने कमी होत गेली. म्हणजे वेलोसिटी काय झाली आहे? डिक्रीज. मग यावर आपल्या कन्सेप्ट आहे ऍक्सिलरेशनची. तर पहा, ए पासून तर बी पर्यंत जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर ती बॉडी काय होत आहे? ऍक्सिलरेट होत आहे. काय आहे? ऍक्सिलरेट. येते लक्षात? आणि बॉडी ऍक्सिलरेट होईल म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचं काय आहे? ऍक्सिलरेशन आहे. काय आहे? ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे काय? वेलोसिटी मध्ये चेंज येणे. वेलोसिटी मध्ये काय येणे? चेंज येणे. याला म्हणायचं ऍक्सिलरेट. b टू c वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. वेलोसिटी मध्ये काही चेंज आला का? नाही. चेंज नाही आला तर समजा आता हे जे ऍक्सिलरेशन आहे ज्याला मी ऍक्सिलरेट म्हणलो, त्यावेळेस स्पीड वाढत गेली पहा. याला आणखीन एक शब्द आहे, याला शब्द आहे पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. काय शब्द आहे? पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. इथे वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. तर वेलोसिटी कॉन्स्टंट असताना बॉडी ऍक्सिलरेट करत नाही. तर वेलोसिटी कॉन्स्टंट असताना जे ऍक्सिलरेशन आहे हे ऍक्सिलरेशन कोणतं ऍक्सिलरेशन आहे? झिरो. कोणतं आहे? झिरो ऍक्सिलरेशन. आणि सी पॉइंट पासून बी पर्यंत जेव्हा वेलोसिटी डिक्रीज होते अशा वेळेस बॉडी जी आहे ना ही डिक्सिलरेट होते किंवा त्याला डेक्लिरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? डेक्लिरेशन. डेक्लिरेशन जे आहे त्या आणखीन एक नाव आहे, ते आहे निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. काय नाव आहे? निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. मग आता मला सांगा ऍक्सिलरेशनचं जे अस्तित्व आहे हे फक्त दोनच केस मध्ये होतं. जेव्हा वेलोसिटी काय होत आहे? इन्क्रीज होत आहे किंवा वेलोसिटी डिक्रीज होत आहे. वेलोसिटी इन्क्रीज होत असेल तर ऍक्सिलरेशन कसं होतं? पॉझिटिव्ह. वेलोसिटी डिक्रीज होत असेल तर ऍक्सिलरेशन कसं होतं? निगेटिव्ह. पण वेलोसिटी जर बदलत नसेल तर ऍक्सिलरेशन काय आहे?
0. म्हणजे एखादी बॉडी मध्ये ऍक्सिलरेशन क्रिएट होण्यासाठी काय आवश्यक आहे, त्याची जी स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, ही एकतर इन्क्रीज होणे आवश्यक आहे किंवा डिक्रीज होणे आवश्यक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? व्हेलॉसिटी चेंज महत्वाचा आहे. आणि म्हणून जे ऍक्सिलरेशन आहे, या ऍक्सिलरेशनला जर आपल्याला डिफाइन करायचं असेल, ऍक्सिलरेशन जे आहे ना, याची डेफिनेशन आपण समजून घेऊ. तर डेफिनेशन काय आहे? पहा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे वेळेनुसार व्हेलॉसिटी मध्ये जर बदल येत असेल, वेगामध्ये होणारा बदल, याला म्हणायचं ऍक्सिलरेशन किंवा त्वरण. आणि म्हणून याचा जेव्हा आपण फॉर्म्युला घेऊ, तर फॉर्म्युला काय असतो पहा. ऍक्सिलरेशनला मी शॉर्टकट असं लिहिलो, ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी एक उदाहरण आपण घेऊ आणि त्या उदाहरणावरून फॉर्म्युला पुन्हा एकदा मॉडिफाय करू. पहा, सपोज बॉडीचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो कोणता आहे? ए. एंडिंग पॉइंट कोणता आहे? बी. ए पासून बी पर्यंत बॉडीने ट्रॅव्हल केलं. ए पॉइंटला असताना बॉडीची जी व्हेलॉसिटी होती ती कोणती आहे? यू. कोणती आहे? यू. तर सुरुवातीच्या व्हेलॉसिटीला एक शब्द वापरायचा आपल्याला. तो शब्द यू ला काय म्हणायचं आपण? इनिशियल व्हेलॉसिटी. काय म्हणू आपण? इनिशियल व्हेलॉसिटी. बरोबर. सुरुवातीच्या व्हेलॉसिटीसाठी आपण कोणता अक्षर वापरलं? यू. आणि बी पॉइंटची जी व्हेलॉसिटी आहे ती शेवटची व्हेलॉसिटी आहे, त्यासाठी आपण व्ही अक्षर वापरू. आणि त्यामुळे जी फायनल व्हेलॉसिटी आहे त्यासाठी कोणता अक्षर वापरला आपण? व्ही. त्यानंतर या मोशन साठी लागणारा जो टाइम आहे तो टाइम किती कन्सिडर करू आपण? टी कन्सिडर करू. आणि यावरून आता आपल्याला प्रत्येकासाठी एक सिंबल वापरायची. पहा, ऍक्सिलरेशन साठी आपण वापरणार ए. काय वापरणार? ए. पहा, ऍक्सिलरेशन साठी काय वापरलो आपण? ए इज इक्वल टू शब्द काय वापरला बरं इथं? चेंज इन व्हेलॉसिटी. आता चेंज इन व्हेलॉसिटीचा अर्थ काय माहिती का? चेंज म्हणजे पहा, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय काय इथं? टाइम. हे काय लक्षात तुमच्या? काय केलं बरं मी? की जे चेंज इन व्हेलॉसिटी हा शब्द होता, चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? की फायनल व्हेलॉसिटी मधून इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला काय करायची आहे? मायनस करायची आहे. आणि डिवाइड कशाला करायचं आहे? टाइम ना. आता इथं न लिहिता मी इथेच लिहितो. सांगा, ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी साठी कोणतं चिन्ह आहे आपल्याकडे? व्ही. मायनस इनिशियल व्हेलॉसिटी साठी कोणतं चिन्ह आहे? यू. आणि डिवायडेड बाय टाइम साठी कोणतं चिन्ह आहे आपल्याकडे? टी. मग आपला जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. बरोबर. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची इनिशियल फायनल व्हेलॉसिटी आणि टाइम दिला असेल तर त्यावरून आपण काय करू शकतो? ऍक्सिलरेशन काढू शकतो. जसं की उदाहरण घेऊ आपण. आपण कन्सिडर करू की एक ऑब्जेक्ट आहे, तो पी पासून स्टार्ट झाला, क्यू पर्यंत पोहोचला. पोहोचण्यासाठी टाइम जी आहे किती लागला? 20 सेकंद. पी पॉइंटला असताना त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती आहे 10 मीटर पर सेकंद. आणि क्यू पॉइंटला पोहोचल्यावर त्याची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती आहे 90 मीटर पर सेकंद. आणि या केस मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? ऍक्सिलरेशन ए फाइंड करायचं आहे. आता मी मुद्दाम काय करायलो की पूर्ण गणित न लिहिता फक्त सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन काढलं. लक्षात आलं तुम्हाला? कारण प्रत्येकाचा अर्थ कळायला पाहिजे तुम्हाला. आपल्याला जो डाटा दिला होता गणितामध्ये ते काय आहे?
की इनिशियल वेलोसिटी किती दिली आपल्याला 10 मीटर पर सेकंद, करेक्ट. त्यानंतर फायनल वेलोसिटी किती दिली आपल्याला 90 मीटर पर सेकंद. टाइम किती दिला आपल्याला 20 सेकंद. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे ऍक्सिलरेशन. फॉर्म्युला काय सांगा ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंजिंग वेलोसिटी अपॉन टाइम. सांगा v मायनस u अपॉन t. आता a इज इक्वल टू सांगा v काय आहे 90, u किती आहे 10 डिवाइडेड बाय t किती आहे 20. a is equal to 80 divided by 20 80 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे त्याचे SI युनिट आहे. पहा तुम्ही म्हणणारे मीटर पर सेकंद आलं कसं, बरोबर आहे ना. तर पहा मी काय म्हणतो की ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंजिंग वेलोसिटी. चेंजिंग वेलोसिटी म्हणजे सांगा वेलोसिटीचा SI युनिट काय आहे मीटर पर सेकंद आणि छेदामध्ये टाइम आहे सेकंद. मग सेकंद गुणिले सेकंद काय झालं सेकंदचा स्क्वेअर. म्हणून जे SI युनिट आहे कोणाचं ऍक्सिलरेशनचं ते काय आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. सो या केस मध्ये ऍक्सिलरेशन किती आलं 4 आणि स्पीड वाढलेली म्हणून किंमत कशी आली पॉझिटिव्ह. जर स्पीड कमी झाली असती तर किंमत कशी आली असती निगेटिव्ह. इथे एक लक्षात घ्या तुम्ही की यामध्ये एक न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन पण लपलेलं आहे. पहा आता मला सांगा की टी भागाकार इकडे गेला होता इथे गुणाकार. पहा v मायनस u इज इक्वल टू टी भागाकार ते a सोबत गुणाकारात पाठवू काय झाला at. हे मायनस u अपोजिट साइडला पाठवू v इज इक्वल टू u प्लस at. अब हे तुमच्या समोर जे लिहिलं मी हे आहे पहा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. काय आहे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. म्हणजे हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपण जे ऍक्सिलरेशन आता पाहिलं तर न्यूटनची 3 आहेत. कायनेमॅटिक इक्वेशन किती असतात 3 पैकी पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस at. पण ते कशावरून तयार झालेलं आहे ऍक्सिलरेशनच्या फॉर्म्युल्यावरून, बरोबर. आता सर्वात शेवटी आपण काय करू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा मी एक गणित तयार करतो वाटल्यास इथं. if a car accelerate from 90 meter per second to 30 meter per second in 5 seconds. Calculate acceleration. ओके. आता हे गणित मी घेतलं इथं. आता या गणिताचा अर्थ आपण समजून घेऊ काय आहे. पहा कार एक्सिलरेट म्हणजे त्या कारची स्पीड काय होत आहे कमी डिक्रीज होत आहे. कारण डिक्लिरेशन म्हणजे निगेटिव्ह एक्सिलरेशन असतं. म्हणजे जसं की आता हे पाथ दाखवलं आपण कारची पहिली पोझिशन A धरली आपण आणि फायनल पोझिशन काय धरली B. तर सुरुवातीला जी स्पीड असते ती कोणती घेतो आपण u. ते किती आहे 90 मीटर पर सेकंद आणि किती वेळेनंतर 5 सेकंदानंतर किती सेकंदानंतर 5 सेकंदानंतर त्याची जी फायनल स्पीड आहे किती झाली 30 मीटर पर सेकंद. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे ऍक्सिलरेशन. मग आता ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला जर इथं आपण ऍप्लिकेबल केला सांगा काय फॉर्म्युला a is equal to v minus u upon t. सांगा v ची किंमत किती आहे 30, u ची किंमत 90, t ची किंमत किती आहे 5. आता इथं काय होणार -60 upon 5
-12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू कशी आहे बरं? निगेटिव्ह आली, म्हणून हे निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आहे -12. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी वर? स्केलार. कोणती क्वांटिटी आहे? स्केलार. परंतु डिस्प्लेसमेंट जे आहे, दिशा बदलली की डिस्प्लेसमेंट बदलतं, बरोबर? त्यामुळं त्या क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणलो होतो? वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स वर डिपेंड आहे स्पीड. डिस्टन्स वर डिपेंड आहे स्पीड, म्हणून स्पीड सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? स्केलार. परंतु व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे आणि ती मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीवर डिपेंड असते, म्हणून व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. आणि आता आपण ऍक्सिलरेशन जे पाहिलं, तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण असू शकतं, झिरो पण असू शकतं. तसं व्हेलॉसिटी आहे आणि तसंच ऍक्सिलरेशन सुद्धा आहे. ऍक्सिलरेशन ही व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे, म्हणजेच ते डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्हीवर डिपेंड आहे, म्हणून ऍक्सिलरेशन ही सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढ्या फिजिकल राशी शिकलो का, ओके, तर मला सांगा मग स्केलार क्वांटिटी कोणत्या कोणत्या शिकल्या आपण आतापर्यंत? कोणत्या कोणत्या? डिस्टन्स आणि स्पीड या स्केलार क्वांटिटी आहेत, आणि डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन या कोणत्या क्वांटिटी आहेत? वेक्टर क्वांटिटी आहेत. तर मोशन संदर्भात आपल्याला एवढीच माहिती पाहिजे होती. उद्या आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, है ना, हे जे न्यूटनचा सेकंड लॉचं इक्वेशन आहे त्या संदर्भात